शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण याबद्दल खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये खूप सारे अवेअरनेस आहे की माती परीक्षण का करायचं किंवा कुठे करायचं याबद्दल खूप साऱ्या शेतकऱ्यांना माहिती नाही. तर शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या आजूबाजूच्या जे काही कृषी दुकान आहे त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो किंवा जे काही आपले कृषी अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा संपर्क केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला आपल्या शेतातील माती परीक्षण चांगल्या पद्धतीनं करून देतात. त्यासाठी मित्रांनो, मातीचा नमुना कसा घ्यायचा, तर मातीचा नमुना घेताना शेताची नांगरणी झालेली असेल तर शेत हे अगोदर सपाटीकरण करून घ्यावं. शेत सपाट झाल्यानंतर त्यामध्ये शेणखत वगैरे काही टाकण्याच्या अगोदर शेताच्या 5-6 ठिकाणी त्यामध्ये आपण कुदळी किंवा फावड्याच्या साहाय्याने कमीत कमी अर्धा ते 1 किलो माती जमा करावी. ती सर्व माती एका गोणपटावर जमा करून त्या ठिकाणी त्या मातीचा ढिगारा करावा. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 4 ते 6 भाग करून त्या 4 ते 6 भागाची माती एकत्र जमा करायची. त्या प्रत्येक भागामधून 1-1 किलो प्रमाणे माती घ्यायची आणि ती माती एकत्र करून सर्व मातीचा ढिगारा एकदम चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यामधून अर्धा किलोच्या आसपास माती बाजूला काढायची. ती माती शेतकरी मित्रांनो झाडाच्या सावलीत वाळवायची किंवा सुकवायची आणि सावलीत ठेवल्यानंतर ती माती आपण कॅरी बॅगमध्ये किंवा कापडी पिशवीमध्ये किंवा कागदाच्या पिशवीमध्ये ठेवून आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे किंवा जे काही आपले कृषी दुकानदार आपल्याला माती परीक्षण करून देणार आहे त्यांच्याकडे सुपूर्द करावी. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेताचं नाव आपलं शेताचं नाव म्हणजे आपण म्हणतो जसं या बाजूचं शेत किंवा बोरीच्या बाजूचं, चिंचाच्या बाजूचं किंवा विहिरीच्या बाजूचं, तळ्याजवळचं वावर असं आपण जे म्हणतो तसं त्या ठिकाणी नाव लिहावं. त्यामध्ये अगोदर कोणतं पीक घेतलेलं आहे आणि यापुढे आपण कोणतं पीक घेणार आहोत या दोन्ही गोष्टी त्यामध्ये नमूद कराव्या. आपला पत्ता, नाव, नंबर आणि हे सर्व डिटेल टाकल्यानंतर तो नमुना शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टी त्या कागदावरती लिहिल्यानंतर तो कागद आपण आपल्या माती परीक्षणाच्या पिशवीमध्ये टाकावा किंवा वरून चिकटावा आणि ती पिशवी आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे किंवा जे काही कृषी दुकानदार आपल्याला माती परीक्षण करून देणार आहे त्यांच्याकडे सुपूर्द करावी. मित्रांनो, 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला या माती परीक्षणाच्या नमुन्याचं जे काही डिटेल आहे ते आपले कृषी अधिकारी किंवा कृषी दुकानदार नक्कीच देतील.